वातावरण बदलतं ना, तर आपण सुद्धा बदललं पाहिजे. आता 5G 10G येणार आहे, अपडेट झालं पाहिजे. ते अपडेट होण्यासाठी मी माझ्या समाजाला सांगतो आहे कि मौसम के साथ साथ बदलता हुआ रखो. हिम्मत का पेड़ फलता फूलता हुआ रखो. दुश्मन के हौसले पड़ जाएंगे ठंडे खुद ब खुद. दुश्मन के हौसले पड़ जाएंगे ठंडे खुद ब खुद. तुम सिर्फ तुम्हारे रगों में खून उबलता हुआ रखो. रगों में खून काही लोक म्हणतात आम्ही पुस्तक वाचतो, हा समाज अडाणी अज्ञानी आणि असुशिक्षित आहे, हा वाचत नाही. मग त्या पुस्तक वाचणाऱ्या लोकांना मला सांगायचं, अरे तुम्ही जर पुस्तक वाचत असाल तर पुस्तक वाचत असताना पुस्तकातलं पहिलं पान सुद्धा वाचलं पाहिजे. आणि तुम्ही जर संविधान वाचलं असेल, बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधानाचं पहिलं पान वाचलंय का नाही वाचलंय हा मला पडलेला प्रश्न आहे. तो तिथं म्हणला आणि बीडला आला की म्हणले 15 दिवसात याला गाडी घेऊन दिली. मग अशा म्हणणाऱ्या तो कोण? कपिल सरोदे, त्याचं तर नाव ना घेतलं पाहिजे, तोही तसंच म्हणला. तर मला एवढं सांगायचं आहे, राजेश घोडे का 20-25 लाखापुरता इतका बारीक नाही. राजेश घोडेचं माजलगावाच्या शिवाजी महाराज चौकामध्ये 1 कोटीचं घर आहे. महिन्याला 1 लाख रुपये मला महिना येतो किराया. महिना मला 1 लाख रुपये येतो. 8 एकर माझ्याकडे पान भरती जमीन आहे. राजेश घोडे 25 आणि 30 लाखाचा बारीक नाही. मला जर मागायचं झालं तर फडणवीस साहेबाला म्हणेल, फडणवीस साहेब मला मुख्यमंत्री करा, आम्ही सगळे तुमच्या सोबत येतो. हे म्हणेल ना, मी गाडीसाठी 25 लाखासाठी भांडणारा कार्यकर्ता ना. म्हणून मला तुम्हाला या निमित्ताने एवढं सांगायचंय, कट आणि कारस्थान करून जे जे तुमचा आवाज माणसं बनतायत, त्या तुमचा आवाज बनणाऱ्या माणसाला डॅमेज केला जातो. विशेषची मागणी, अरे आमची मागणी आहे, आमचं पोट दुखायलंय, आम्ही वावा मागायला लागलो. आम्हाला काय समज आहे, आमची गरज आहे म्हणून आम्ही मागतोय. म्हणून माझ्या समाज बांधवांना एवढंच मला सांगायचं आहे, या देशाचं सुप्रीम कोर्ट ज्याला म्हणतात त्याच्या पुढे कोणी नाही. या देशाचं सुप्रीम कोर्ट सांगताय की या वंचित समाजाला न्याय दिला पाहिजे. आणि देशाचं सुप्रीम कोर्ट सांगत असेल आम्ही बाकी कोणाला मानत नाही, म्हणून सुप्रीम कोर्ट सांगताय की यांना न्याय मिळाला पाहिजे, म्हणूनच आम्ही मागणी करतोय. म्हणून आपलं आंदोलन आपल्याला तीव्र करावं लागेल, यापुढेही तीव्र करावं लागेल. मी अमितजी गोरके साहेबांना विनंती करेल, गोरके साहेब तुम्ही आतून खेळा, बाहेरून खेळायला आम्ही आहेत, काळजी काही करू नका. सरकारने तर आरक्षण दिलंच पाहिजे. आणि सरकारने आरक्षण दिलं नाही तर मी काल अंबेजोगाईमध्ये सांगितलंय की प्लॅन बी आमचा आम्ही तयार करणार आहोत. आणि आपल्याला प्लॅन ए मध्ये आपण सक्सेस झालो नाही तर प्लॅन बी आपल्याला समाजाला रेडी ठेवावा लागेल.